नमस्कार. आपण महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीचा घेतलेला आढावा खूपच माहितीपूर्ण आहे. बंगालच्या उपसागरातील बाष्प, स्थानिक ढगांची निर्मिती आणि उत्तर भारतातील पश्चिमी वाऱ्यांचा WD प्रभाव याबद्दल आपण अचूक माहिती दिली आहे. मेघगर्जनेसह पावसाच्या अंदाजाबद्दल आपण दिलेल्या माहितीनुसार आज नाशिक, पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग, अकोला, अमरावती आणि नागपूरच्या काही भागांमध्ये शक्यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असले तरी पावसाचा जोर कमी राहील. उष्णतेच्या लाटेबद्दल आपण दिलेला अंदाज दिलासादायक आहे. पुढील काही दिवसात पूर्व विदर्भात थोडं तापमान वाढण्याची शक्यता असली तरी उर्वरित महाराष्ट्रात उष्णतेची लाट जाणवणार नाही हे महत्त्वाचं आहे. आता आपण बघूया आपल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांतील पावसाची शक्यता. मे 10 पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस. मे 11 महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता. मे 12 सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि विदर्भ, मराठवाड्यात विरळ पाऊस. 13 मे पासून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता. अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनच्या आगमनाबद्दल आपण दिलेली माहिती महत्त्वाची आहे. 14 किंवा मे 15च्या दरम्यान मान्सून तेथे दाखल होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण वाढणार आहे. ECMWF मॉडेलनुसार आपण घेतलेला धावता अंदाज दर्शवतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात अनुकूल बदल होत आहेत, ज्यामुळे 13 ते 14 मेपर्यंत केरळ ते महाराष्ट्र या पट्ट्यात पावसाळी वातावरण वाढू शकते. मे 15 पर्यंतचा अंदाज दर्शवतो की महाराष्ट्रात चांगला पाऊस अपेक्षित आहे आणि मे महिन्याच्या अखेरीस पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. आपण मे 24 पर्यंतच्या अंदाजाबद्दल बोलला आहात आणि मान्सूनच्या प्रगतीबद्दल काही मर्यादा किंवा अडथळे येऊ शकतात असे संकेत मिळत आहेत. इतर राज्यांबद्दल बोलायचं झाल्यास मे 10 रोजी कोकण किनारपट्टी, अरबी समुद्र आणि गुजरातच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे. मे 11 पासून दोन्ही समुद्राच्या दक्षिणेकडील भागात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. मे 13 रोजी मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे आणि मे 15 पर्यंत महाराष्ट्रासह दोन्ही समुद्राच्या दक्षिणेकडील भागात चांगल्या पावसाचं वातावरण तयार होईल. मे 19 पर्यंत महाराष्ट्रात आणि दोन्ही समुद्रात प्रभावी वातावरण राहू शकते आणि मे 21 नंतर दक्षिण भारतात मान्सूनसाठी अनुकूलता वाढेल. मे 22 पर्यंत महाराष्ट्र, गोवा, संपूर्ण अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर व्यापला जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो. आपण उद्यासाठी म्हणजेच मे 11 साठी दिलेला जिल्हावार अंदाज खालीलप्रमाणे. मे 11 नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि कोकण किनारपट्टीच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाचा जोर राहील. मे 12 पासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल आणि बहुतांश भागात जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. मे 13 रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा या भागांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस अपेक्षित आहे. मे 14 रोजी महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मेघगर्जनेसह पाऊस असणार आहे. त्यामुळे मे 11 पासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे आणि काही ठिकाणी तो मोठ्या प्रमाणातही होऊ शकतो. मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि गारपीट यांसारख्या वातावरणाची शक्यता आहे. आपण दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त आहे. हवामानाचा अचूक अंदाज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले प्रयत्न निश्चितच महत्त्वाचे आहेत. आपल्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजे.